सो हाय हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण आलो आहे गार्डनमध्ये मुलांना घेऊन. तर कारण घरी बसून बोर होत होते, तर संध्याकाळची वेळ कशी करावी म्हणून ॲडजस्ट करत तर त्यांना गार्डनला घेऊन आली. कारण श्री ऐकायलाच तयार नाही घरामध्ये बसून टी व्ही किंवा काही अदरवाईज खेळायला. तर त्यांना म्हटलं चला मग गार्डनला जाऊया. तर तो खुश झाला. तर ऐकत नाही तो आता. गार्डन म्हटलं की तो जबरदस्त खेळतो. काय नाही खेळ चालू होतात चांगले जोराचेच त्याचे. तर मुलांना तर गार्डनला न्यायला पाहिजे. अदर ॲक्टिवाईज असते ॲक्टिव्हिटी. तर चला मग संध्याकाळी आज स्पेशल आपली आहे, तर दाखवेन करेन. तर बघा तुम्ही आणि नक्की करून बघा. तर आज स्पेशल बिर्याणी आहे तर काजूची. तर न वेळ काढता पटापट करून घेणार आहे. तर गावाला काजू आले होते तर फ्रीजमध्येच होते 2 दिवस. तर म्हटलं आज गुरुवार पण आहे आणि आज आपण काजूची भाजी करायची होती. पण तर दरवेळेस आपण काजूची भाजीच करून खातो. तर यावेळेस म्हटलं मस्तपैकी बिर्याणी करून बघूया कशी होते ती. स्टेप तर तीच आहे, पण चला मग करायला स्टार्ट करूया. इथे मी आपले भाज्या कटिंग करून घेतले. तर ह्या 2च भाज्या घालणार आहे आणि कांदा आणि टॅमॅटो, आलं लसूण हे सगळं आता मिक्सरला लावून घेते मी. जे आहे आपली तसं आता मी फोडणीला कांदा घालत नाही आहे. तर कांदा आणि टॅमॅटोची आता एकच ग्रेव्ही करते म्हणजे डायरेक्ट मिक्सरला लावून घेते. इथे मी आता भातसुद्धा माझा बॉईल करून व्यवस्थित झाला आहे, गरम आहे, थोडं थंड करत ठेवलं आहे. तर आता पहिला मिक्सर लावून घेते. शिमला मिरची घेतली एक आणि एक गाजर घेतलं आहे. तर फक्त एवढ्याच भाज्या ॲड करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आमचे गावचे काजू आले होते, ते मी आता दाखवले नाही कापताना तुम्हाला. तर हिरवे होते, व्यवस्थित मस्त होते. हे कापले, गरम पाण्यात टाकले आणि त्याची वरची साल अशी काढून टाकली आहे. तर मस्तपैकी आता याचीच भाजी करेन बिर्याणी आपली. तर चला स्टार्ट करूया, बघूया आता कसं होतं आहे. मी इथे सुहाणा मसाला घेतला आहे बिर्याणीचा. छोटा घेतला, पॅक संपला होता म्हणून इतका मोठा. तर एक पूर्ण लागेल आपल्या बिर्याणीला. हे बघा मस्तपैकी थोडं तेल आता बाजूला होऊ दे. श्रीचं काम सुरू झालं आहे माझं. वाचून दाखव श्री, आला आहेस ना, वाच. काय लिहिलं आहे, काय लिहिलं आहे? नाही द्याय, नाही द्याय, नाही. आज त्याचा मूड नाही आहे व्यवस्थित आहे. थोडासा अभ्यास केला आणि त्याचा मूड झाला. आता सुट्ट्या होत्या ना भरपूर, तर सुट्ट्यांमध्ये आता ब्रेक हाताला मिळाला. आता बसेपर्यंत थोडा वेळ लागतो ना. करतो अभ्यास, असं नाही असं नाही, पण त्याचं काही ना काही चालू असतं. तर आता मस्तपैकी बघा तेल सुटतं आहे, तर तेल सुटू द्यायचं बारीक गॅसवरती आपल्याला. तोपर्यंत ह्या भाज्या झालेल्या आहेत, आपण नंतर टाकून घेऊ. बघूया. आम्ही गावी गेलो की काजूची एकदा तरी बिर्याणी बनवतो आणि मला आवडते, मी बनवते. कुकरची असते पण ती अशी बनवत नाही. यावेळेस म्हटलं बघू अशी करून किती सुंदर होईलच, प्रश्नच नाही. बिर्याणी म्हणजे बिर्याणी असते, तशी भाज्याही टाकून कशी करू का छान बनते. तर मस्त की सुटू देते तोपर्यंत. तो आता तेल तर व्यवस्थित झालं आहे आणि म्हणजे ग्रेव्ही आपली व्यवस्थित झाली आहे. तर आता मी मसाला घालून घेते आपले. तर इथे मी 2 चमचे आपले घरचे मालवणी मसाला घालून घेतले आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे. आता भाज्या ॲड करून घेते त्यामध्ये आपल्या. आणि काजूचे गर जे आहेत मी सोडले तेही टाकून घेते. काय एक साईडला पूजाचा अभ्यास चालू आहे, एक साईडला जेवण चालू आहे आणि एक साईडला श्रीची मस्ती चालू आहे. गेलं आहे थोडं बाहेर, मध्ये मध्ये काही ना काही चालू असते. काजूचे घर घालून घेते, एकत्र जातं सगळं. मम्मी स्टोरी वाचते, श्री स्वामी सर्वासाची. ओके ठीक आहे, दाखवते मी पूजाने काय वाचलंय ते. बघा पूजा दाखवते पुस्तक आहे. तिला स्वामींचं पुस्तक वाचायला दिलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामध्ये. तर अजून शाळा चालू झाली नाही हवी तशी आहे. तर म्हटलं आता जरा पुस्तकं वाच थोडं काही ना काही घेऊन. तर तिला म्हटलं बाबांचंच पुस्तक वाच. तर आज लेसन एक छोटा वाचला आहे. दररोज एक लेसन वाचायला सांगते तिला. थोडं अक्षर आणि आपलं बोलण्याची स्पीच पण चांगली होते म्हणून. काय म्हणजे हो, चला मग आता बिर्याणी बघूया कशी बोलते. सो लेट, पण चला पटकन करूया. हो चला मग आता उघडून तर बघते. हवा जरा हलवून बघितली होती. डिश म्हणजे वाफ लागते ना हाताला लगेच. थोडं हलकं हे करून घेतलं होतं. आता काढते बघते कसं झालं आहे. वाव, एकदम मस्त झाली आहे ग्रेव्ही. काय केलं, दही नाही होतं घरामध्ये, तर काजूचे गर होते ना तेच मी जरा मिक्सरला लावले, 4 काढले आणि त्याची ग्रेव्ही अजून छान बनते. मग काय दह्याची पण गरज पडत नाही. बघा मस्त होते. म्हटलं आता आपण हा उपाय करूया. दही राहायला घेऊन यायचं. तर
मग आता असं करू माहिती आता काजूचं घर शिजलं काय बघूया. झालं असेल तर आपला भात घालून घेऊ आपण. ग्रेव्ही तर नुसती भाकरीसोबतही छान लागेल. घर झाले नाही आहेत आपले, जरा एक वाफ अजून येऊ दे मग भात घालते. चला मग. सो आपली ग्रेव्ही छान झाली आहे. काजू बघितले व्यवस्थित शिजत आले आहेत. जेवढे पाहिजे तेवढे आता मी भात घालून घेते त्याच्यात. तर चला मग. सो भाताचा लेअर लावून घेतला आणि कोथिंबीर पण घालून घेतली मी. आता तूप घालून घेते. तर तुपामध्ये कंजूसी नाही करत आहे. तुपामुळे बिर्याणी आपली एक नंबर होते आणि टेस्टला छान लागेल. दुसरं काही नाही. मीठ मसाला तर एकदम परफेक्ट पडला पाहिजे तरच छान होतं मला. तर चला मग झाली आपली बिर्याणी. आता मी झाकण लावून मस्तपैकी स्टीम करत ठेवते. एक 20 मिनटं, जास्त नाही. तर आता खाली तवा ठेवला आहे बघताय तुम्ही लोखंडी तेव्हा आपला भाकरीचा त्याच्यावरती. तर याच्यावरती 20 मिनटावरती होऊन जाईल व्यवस्थित. चला मग बेबीला विचारू आपण पूजाला कसं होईल ते. चला तर बराच वेळ झाला आता. तर आता बघते तवरून, कारण की तो थंड होईपर्यंत थोडी भजी करून घेतली मस्तपैकी. कोबीची गेली आहे. त्याला थोडं तोंडाला म्हणतात ना चटक असते मुलांना. तर मम्मा भजी करत होते तर म्हटलं कोबी होता त्याचीच भजी केली. आता दाखवते बघूया आपण कसं झालं आहे भात. वाव छान झालं. चला मग आता वाढायला घेते मुलांना. तर ह्यांना यायला वेळ आहे तर मी तरी मुलांनाच भरून घेते तोपर्यंत. मुलाला जेवण वाढलं आहे. आता बघूया कसं झालं आहे ते. वास्त एकदम मस्त आहे तुला. तुझं जरा श्रीगुरू खेळत होती तुझं कळालं नाही. आता वाढलं आहे जेवण सांगेल कसं झालं आहे ते. मस्त झालं आहे भात. तर पूजाला वाढलं आहे ते श्रीला. ते बघा श्रीची सुरुवात पण झाली. कसं झालं रे. हा बघा भात छान झालं आहे. फुललं आहे खळखळीत. भाजी केली कोबीची. हे श्रीचं जेवण आहे. तर आता खाऊसाठी खाऊन सांग कशी झाली. कसं झालं सांग. आवाज बघायचा ते पण दाखवायला पाहिजे का. टेस्टला कशी झाली सांग. चांगली ना. नाही बघा जेवायला आलं. अभ्यास केला. अभ्यास केला. काय केलास. आयफोन आईस्क्रीम केलं ना. सांग ना तसं मी अभ्यास केला. ठीक आहे चालेल. श्रीला भूक लागली आहे. जेवायला खाऊया. खाऊया. चलो पटापट खा. बाय बाय. तुझ्या भात कसं झालंय सांग मला नेहमीप्रमाणे. मुलं चांगलंच सांगतात. चांगला आलाय. आता श्री कसं झालं सांगेल. छान आहे. जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. श्रीला बाय करायला छान. ओके चला मग.